इयत्ता 8वी, एरिया geometry, unit circle and subunit arc of a circle. डे 29th 29वा दिवस आहे आणि या 29व्या दिवसामध्ये आपण जॉमेट्री या एरियातलं युनिट जे आहे ते सर्कल आणि सब युनिट आर्क ऑफ अ सर्कल हा भाग पाहणार आहोत. कन्सेप्ट कॉर्नर. आर्क ऑफ द सर्कल. आर्क ऑफ द सर्कल हे कशाला म्हणायचं हे आता आपण बघणार आहोत. या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला एक बांगडी दिसते. दिस इज द प्लास्टिक बँगल्स अँड दिस प्लास्टिक बँगल इज ब्रोकन इन पॉईंट पी अँड क्यू. तर या ठिकाणी ही प्लास्टिकची बांगडी जी आहे ती पॉईंट पी आणि पॉईंट क्यू मध्ये तोडल्यानंतर त्याचे दोन भाग झालेले आहेत. एक भाग जो आहे तो मोठा भाग आहे, एक जो भाग आहे तो छोटा भाग आहे. ईच पार्ट इज कॉल्ड आर्क ऑफ अ सर्कल. जो काही मोठा भाग आहे, बिग पार्ट इज कॉल्ड मेजर आर्क. हियर PYQ is the major arc and smaller part is called minor arc, that is PXQ. तर पहा या ठिकाणी बांगडी तोडल्यामुळं बांगडीचे दोन भाग झालेत आणि त्या प्रत्येक भागाला आपण आर्क असं म्हणणार आहोत. जो काही मोठा भाग आहे त्याला आपण मेजर आर्क म्हणायचं आणि जो छोटा भाग आहे त्याला आपण मायनर आर्क असं म्हणणार आहोत. कुठला आणि मायनर आर्क कुठला पहा. मायनर आर्क, दी आर्क AXB. Arc AXB is the smaller is called minor arc. Here arc AXB लिहिले पण या ठिकाणी आर्क पाहिजे, इथं दुरुस्ती तुम्ही करून घेऊ शकता. दॅट इज PXQ ही दुरुस्ती आहे. तर पहा the arc PXQ is smaller is called minor arc. Then major arc, arc AYB, this is not AYB, that is PYQ. PYQ is bigger and is called major arc. त्यानंतर पुढे आपण बघू. If bangle is broken exactly between at the middle gives rise to equal parts, they are called semicircular arc. लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा मेजर आर्क मायनर आर्क बघितला की जो मोठा भाग आहे त्याला मेजर आर्क म्हणायचं, छोटा भाग आहे त्याला मायनर आर्क म्हणायचं. पण जर समजा बांगडी मधूनच तोडली, एकदम मधून तोडली, तर त्या बांगडीचे समान दोन भाग होतात. कुठला आर्क छोटा नाही, कुठला आर्क मोठा नाही, दोन्ही इक्वल होतात आणि अशा वेळेस त्या प्रत्येक भागाला आपण सेमी सर्क्युलर आर्क असं म्हणणार आहोत. म्हणजे तीन प्रकारच्या आर्क आपण बघितल्या, मायनर आर्क, मेजर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क. नाउ आय नो, मला समजलं. काय समजलं पहा. इफ अ सर्कल डिवाइड इन टू पार्ट्स, द स्मॉलर पार्ट इज minor arc and bigger part is called major arc. Also, two equal arc of same circle are called semicircular arc. जर समजा एकाच सर्कलचे दोन इक्वल पार्ट होत असतील तर त्या पार्ट्सला आपण सेमी सर्क्युलर आर्क असं म्हणणार आहोत. देन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ सेंट्रल अँगल. कुणाला सेंट्रल अँगल म्हणायचं. समजा या ठिकाणी इथं या आकृतीमध्ये ही जी काही आकृती आहे, हिअर इज सर्कल हॅव्हिंग सेंटर O. या ठिकाणी हे जे काही सर्कल आहे त्या सर्कलचं सेंटर O आहे आणि यामध्ये अँगल AOB आहे. हा अँगल AOBचा जो व्हर्टेक्स आहे तो कुठं आहे, ॲज अ सेंटर. जर समजा एखाद्या अँगलचा व्हर्टेक्स सेंटरवरती असेल सर्कलच्या, दॅट अँगल इज कॉल्ड सेंट्रल अँगल अँड दॅट इज वाय अँगल AOB is the central angle. Corresponding arc AZB, this is O is the central angle. Therefore, measure of arc AZB is equal to measure of angle AOB. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर समजा मला मायनर आर्कचं मेजर काढायचं असेल, मेजर ऑफ आर्क कुठली आहे, AZB is equal to measure of corresponding central angle. Which is the central angle?
ए ओ बी. अत्यंत महत्वाचं आहे, हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. मेजर ऑफ आर्क ए झेड बी इज इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. देन मेजर ऑफ अँड मायनर आर्क. आत्ताच आपण बघितलं मेजर ऑफ अँड मायनर आर्क. मायनर आर्कचं मेजर या ठिकाणी बघितलेलं आहे. पहा इथे एक आकृती दिलेली आहे. इन द फिगर अलॉंग साइड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल AOB is equal to 80 degree. Measure of central angle AOB is equal to 80 degree. Therefore, measure of minor arc AZB is equal to 80 degree. या ठिकाणी याचं मेजर, या अँगलचं सेंट्रल अँगलचं मेजर 80 डिग्री आहे. म्हणून हा जो काही आर्क आहे मायनर आर्क AZB याचं मेजर सुद्धा 80 डिग्री असणार आहे. It is written as measure of arc AZB is equal to measure of angle AOB is equal to 80 degree. Then measure of major arc. Measure of major arc is equal to 360. 360 minus measure of corresponding minor arc. मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस करस्पॉन्डिंग मायनर आर्क. आत्ताच्याच उदाहरणात बघणार आहोत आपण. मेजर ऑफ मेजर आर्क ए एक्स बी. मेजर ऑफ मेजर आर्क ए एक्स बी इज इक्वल टू 360 मायनस करस्पॉन्डिंग मायनर आर्क दॅट इज मेजर ऑफ आर्क ए झेड बी. देन टेल मी व्हॉट इज द मेजर ऑफ आर्क ए झेड बी. दॅट इज 80 डिग्री. 360 minus 80 degree we get here 280 degree. Measure of major arc is 280 degree. Then measure of radius of a circle turn anti-clockwise as shown in the figure alongside. Through the complete angle it is turned through an angle at 360 degree. या ठिकाणी हा एक सर्कल आहे आणि या सर्कलचा ओ सेंटर आहे आणि OB ही रेडियस आहे. OB ही रेडियस मी समजा या ठिकाणी या पद्धतीनं पूर्ण फिरवली आणि मूळच्या जागी आणली तर ह्यानी सस्पेंडेड केलेला जो अँगल आहे तर तो किती असणार आहे. दॅट इज 360 डिग्री. 360 डिग्री. तर पहा द अँगल सस्पेंडेड ॲट द सेंटर बाय द सर्कल इज 360 degree. Therefore, measure of complete circle is 360 degree. तर हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. जे काही सर्कल आहे त्या सर्कलचं जो काही मेजर आहे ते 360 डिग्री अँगल एवढं असतं. देन मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. द डायमीटर गिव्स राईज टू सेमी सर्क्युलर आर्क ऑफ द सर्कल. द मेजर ऑफ कंप्लीट आर्क इज 360 degree. Therefore, measure of each semicircular arc is 180 degree. आपल्याला माहित आहे सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे सर्कलच्या एक्झॅक्ट निम्मा आणि सर्कल पूर्ण कितीचा आहे 360चा आहे. त्याच्या जर निम्मा भाग केला then we get here 180 degree. Therefore, measure of each semicircular arc is 180 degree. Then now I know हे मला सम ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मेजर ऑफ मायनर आर्क. मेजर ऑफ मायनर आर्क इज करस्पॉन्डिंग मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. द मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. देन मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू 180 डिग्री. देन प्रॅक्टिस कॉर्नर जो की तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. प्रॅक्टिस कॉर्नर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. प्रॅक्टिस कॉर्नर मधला पहिला प्रश्न. प्रॅक्टिस कॉर्नर. इन अ सर्कल विथ सेंटर O. इन अ सर्कल विथ सेंटर O. सेगमेंट PQ. सेगमेंट PQ is a diameter. Segment SR. Segment SR is a chord. Name the minor arc, major arc and semicircular arc of that circle. तर या सर्कलमध्ये तीन गोष्टी आपल्याला याच्यात. पहिली गोष्ट आहे मायनर आर्क. तर मायनर आर्क आपल्याला कुठल्या लिहिता येतील. आर्क AXR, आर्क SXR,
then second arc S X Q. तर या दोन आर्क आपल्याला लिहिता आल्या. then next major arc that of S Z Q. then semicircular arc PZQ. and second that of arc PXQ. तर या पद्धतीनं आपण काय काय लिहिलं पहा. पहिल्यांदा मायनर आर्क लिहिलं, त्यानंतर मेजर आर्क लिहिले आणि त्यानंतर सेमी सर्क्युलर आर्क लिहिले. देन नेक्स्ट प्रश्न दुसरा काय पहा. इन द फॉलोइंग टेबल मेजर ऑफ सेंट्रल अँगल, द मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क अँड मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क इज गिवन. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. पहिल्या राखण्यामध्ये सिरियल नंबर आहे, त्यानंतर मेजर ऑफ सेंट्रल अँगल आहे, त्यानंतर मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क, मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मेजर आर्क. तर पहिल्या प्रश्नामध्ये काय दिले पहा. मेजर ऑफ मायनर आर्क किती आहे 130 डिग्री. देअरफॉर सेंट्रल अँगल दॅट इज ऑल्सो 130 डिग्री. then measure of major arc 360 minus minor arc, 360 minus 130 we get here 230 degree. then second measure of major arc. ही मेजर आर्क किती दिलेली आहे 320 डिग्री. करस्पॉन्डिंग मायनर आर्क किती असणार आहे 360 डिग्री मायनस 320 degree, that is the 40 degree. Our answer is 40 degree. Then corresponding central angle, this is also 40 degree. Central angle 50 degrees आहे, तर minor arc किती असणार आहे corresponding minor arc, this is also 50 degree. Then measure of major arc 360 minus 50, then 310 degree. तर या पद्धतीनं हा जो काही टेबल आहे तो पूर्ण करायचा. प्रश्न काय पहा. प्रश्न असा पहा. क्वेश्चन नंबर 3. इन द सर्कल विथ सेंटर O, इफ द मेजर ऑफ सेंट्रल अँगल AOB is 60, then find the measure of corresponding minor arc and that of major arc corresponding to minor arc. दोन गोष्टी काढायच्या. तर या ठिकाणी सेंट्रल अँगल किती दिलेला आहे 60 डिग्रीचा दिलेला आहे. पहिली गोष्ट काढणार आहे मेजर ऑफ मायनर आर्क. देअरफॉर मेजर ऑफ आर्क दॅट ऑफ AZ arc AZB is equal to measure of central angle that is AOB. Then what is AOB? This is the 60 degree. Therefore major arc AZB is equal to 60 degree. Then next I want to find out measure of major arc. Second, measure of arc AXB is equal to 360 minus corresponding minor arc. Which is minor arc?
arc AZB is equal to 360 minus minor arc, that is the 60 degree. Get here 300 degree.